हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडिप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपलं जे पी-वाय-क्यू सीरीज चालू आहे, तर पी-वाय-क्यू सीरीजमध्ये आपण 2025चा शिफ्ट 2चा पेपर डिस्कस करतोय, ज्यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड. तर याचे आपण मोस्ट ऑफ एम-सी-क्यू डिस्कस केलेले आहेत. शेवटचे 5-6 एम-सी-क्यू बाकी राहिलेत, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो डिस्कस करू. ओके, तर पहिले जे 2 क्लासेस आहेत याचे 2025च्या शिफ्ट सेकंडचे. ओके, तर ऑलरेडी आपण आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसतील, तर सर्वात पहिले त्यांनी ते लेक्चर्स करा. त्याचे ज्या लिंक्स आहेत, तर ते तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो भेटून जातील. त्यानंतर WhatsApp ग्रुपची लिंक पण दिलेली आहे. WhatsApp ग्रुप तुम्ही तिथून जॉइन करू शकता. तिथे तुम्हाला सर्व ज्या स्टडी मटेरियल आहे किंवा तुम्हाला बाकीच्या काही नोटीस असतील नर्सिंग सीईटी बद्दलच्या, तर त्या तुम्हाला डायरेक्टली आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये भेटून जातील. तर आपला जो आजचा एम-सी-क्यू आहे, तर त्यामध्ये बघा आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ओके, हा पण एम-सी-क्यू आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर आपण 14व्या एम-सी-क्यू पासून तर 20 नंबरच्या एम-सी-क्यू पर्यंत 7 एम-सी-क्यू आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके, मेंटेनिंग पर्सनल हायजीन ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन इज इम्पॉर्टंट ड्यू टू रिड्यूस द रिस्क ऑफ डॅश डॅश इन्सोमनिया, आयसोलेशन, मल्टिप्लिकेशन अँड इन्फेक्शन. ओके, तर एकदम इझी क्वेश्चन आहे बघा, वाचल्या वाचले तुम्हाला समजणार आहे. असे एकदम सोपे सोपे एम-सी-क्यू तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जातात. द मेंटेनिंग पर्सनल हायजीन ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे तर ती 28 डेजची नॉर्मल सायकल असते. तर याचे फेजेस वगैरे जे आहेत तर ते आपण बॅचमध्ये डिस्कस करून झालेले आहेत, ज्यामध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हा जो पार्ट आहे तर तो डिस्कस केला आहे. ओके, तर याच्या 4 फेजेस असतात. त्यामध्ये पहिली फेज ब्लीडिंग फेज आहे, त्यानंतर प्लोरिफरेशन फेज, त्यानंतर ओव्ह्युलेशन आणि ल्युटिनायझिंग फेज किंवा ल्युटल फेज असं आपण त्याला म्हणतो. तर 4 फेजेस असतात मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. तर याच्यामध्ये जे ॲज अ पर्सन किंवा एक फिमेल म्हणून तिला आपण काय म्हणतो, की त्यांनी जे पर्सनल हायजीन आहे तर ते प्रॉपरली मेंटेन ठेवलं पाहिजे. तर ते पर्सनल हायजीन जर प्रॉपर मेंटेन जर राहिलं नाही, तर जे इन्फेक्शन आहे तर ते इन्फेक्शन मित्रांनो होऊ शकतं. यामध्ये तुम्हाला फक्त इन्फेक्शन नाही तर कोणतं इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत, तर हे पण तुम्हाला विचारलं जातं. तर इन्फेक्शनमध्ये जर बघितलं तर यूटीआय आहे, तर यूटीआय मेनली होण्याचे चान्सेस असतात. ओके, यूटीआय. आता यूटीआयचा लाँग फॉर्म पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर यूटीआयचा लाँग फॉर्म काय मित्रांनो? युरायनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके, युरायनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा जो डिसीज आहे, तर हा नॉर्मली याच्यामधून होऊ शकतो. हा एक इन्फेक्शियस डिसीज आहे आणि यूटीआय होण्याचं जे मोस्ट कॉमन रिझन आहे, ओके, किंवा मोस्ट कॉमन त्याचा जो ऑर्गॅनिझम आहे, तर हा पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो जर विचारला तर ई कोलाई हा जो नॉर्मल ऑर्गॅनिझम आहे, तर तो लिहू शकता आणि सेकंडरी सुडोमोनास हा जो ऑर्गॅनिझम आहे, तर तो असतो. ओके, तर मेनली जे इन्फेक्शियस कारण असतं मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल, तर मेन्स्ट्रुअल हायजीन किंवा प्रॉपरली हायजीन मेंटेन न झाल्यामुळं ई कोलाई हा जो बॅक्टेरिया आहे, तर हा तिथं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया डेव्हलप होतो आणि ह्या बॅक्टेरियापासून युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचे मित्रांनो चान्सेस जास्त असतात. ओके, तर अशा पद्धतीने हा एम-सी-क्यू आहे. त्यानंतर आपले ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस जॉइन केले नसेल, लवकरात लवकर जॉइन करून घ्या. सर्व क्लासेस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. डेली एम-सी-क्यू प्रॅक्टिस होणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर सिलेबस त्याच्यामधून दिला जाणार आहे. ओके, ₹499 फीज आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉइन करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर जॉइन करून घ्या. खूप कमी सीट्स बाकी आहेत आणि ही जी ऑफर आहे मित्रांनो ही थोड्या दिवसांसाठी आहे. ओके, नंतर ही ऑफर बंद होऊन जाईल. त्यामुळे लवकरात लवकर सध्या कमी फीज आहे, तर एनरोलमेंट करून घ्या. नेक्स्ट आहे हॉर्मोन हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्यूब्यूल ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आता ह्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे तर ती आहे आपली लॅक्टिफेरस डक्ट्स किंवा लॅक्टिफेरस ट्यूब्यूल्स. आता लॅक्टिफेरस ट्यूब्यूल्स म्हणजे काय? ज्या ट्यूब्यूल्स मिल्क सिक्रेशन करतात. ओके, तर त्यांची ग्रोथ होण्यामध्ये कोणता हार्मोन प्रेग्नन्सीमध्ये हेल्प करतो? तर एफ-एस-एच, त्यानंतर एस-सी-जी, प्रोलॅक्टिन आणि एल-एच. तर याच्यापैकी जे नॉर्मल आन्सर आहे ते कोण येणार आपलं मित्रांनो? प्रोलॅक्टिन. कारण की प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन दोन्ही पण हार्मोन खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रोलॅक्टिन हार्मोन हा कोण असतो? जो हार्मोन मिल्कच्या प्रोडक्शनमध्ये हेल्प करतो. त्याला आपण गॅलॅक्टोजेनेसिस किंवा गॅलॅक्टोपोएसिस असं म्हणतो. आणि जो ऑक्सिटोसिन हार्मोन आहे, तर ऑक्सिटोसिनला आपण लेट डाउन रिफ्लेक्स मधला हार्मोन आहे, तर त्याला असं आपण कन्सिडर करतो, जो मिल्कच्या इजेक्शनमध्ये हेल्प करत असतो. तर ऑक्सिटोसिन आणि ऑक्सिटोसिन आणि ल्युटिनायझिंग आपलं प्रोलॅक्टिन दोन्ही पण हार्मोन खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रोलॅक्टिन हार्मोनचं काम असतं प्रोडक्शन ऑफ द मिल्क. प्रोडक्शनचा पी आणि प्रोलॅक्टिनचं पी ध्यानात ठेवायचं. प्रोलॅक्टिनचं काम काय आहे, की प्रोडक्शन ऑफ द मिल्क आणि ऑक्सिटोसिनचं काम काय आहे, की इजेक्शन ऑफ द मिल्क. दोन्ही पण हार्मोन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती तुम्हाला एम-सी-क्यू विचारला जाऊ शकतो. तर याचं काम काय असतं सर्वात पहिले लॅक्टिनिफेरस डक्ट जे आहेत, तर ते सर्वात पहिले डक्टचं प्रोडक्शन होणार आणि मग त्या डक्ट्समधून जे ब्रीस्ट आहे, तर ते ब्रीस्टची डेव्हलपमेंट होणार आणि नंतर मग त्याच्यामध्ये मिल्कचं सिक्रेशन व्हायला स्टार्ट होतं. ओके, तर प्रोलॅक्टिन हा जो हार्मोन आहे, तर हा लॅक्टिफेरस ट्यूब्यूल जे आहे, तर प्रेग्नन्सीमध्ये त्याची डेव्हलपमेंट करण्यामध्ये हेल्प करत असतो. ओके, त्यानंतर एस-सी-जी जे आहे, तर एस-सी-जी बद्दल पण तुम्हाला एम-सी-क्यू विचारला जाऊ शकतो. एस-सी-जीचा लाँग फॉर्म तुम्हाला विचारला जाईल. तर आपण काय म्हणतो?
ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन. तर हा प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा कुठून सिक्रेट होतो, तर प्लेसेंटापासून सिक्रेट होतो. त्यानंतर एस-चा क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे, की अर्ली स्टेजेसमध्ये आपण जे युरिनची टेस्ट करतो आणि युरिनच्या टेस्टमधून आपण प्रेग्नन्सी आहे की नाही आहे हे आपण जे कन्फर्मेशन करतो, तर त्यामध्ये युरिनमध्ये जो हार्मोन आपण डिटेक्ट करतो, जी किट येते प्रेगा न्यूज नावाची किट येते बघा, तर त्या किटमध्ये हा जो एस-सी-जी हार्मोन आहे, तर हा एस-सी-जी हार्मोन आपण डिटेक्ट करत असतो. आपण 2 थेंब युरिन घेतो, युरिन त्या किटवर टाकतो, त्यामध्ये एक कंट्रोल लाईन असते आणि एक सेकंड लाईन असते. ओके, तर त्या लाईन्सवर तुम्हाला हा जो एस-सी-जी हार्मोन आहे, तर हा डिटेक्ट झालेला आहे की नाही हे त्याच्यावरून तुम्हाला समजतं. त्यानंतर नेक्स्ट आहे एफ-एस-एच. एफ-एस-एचला आपण काय म्हणतो, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता एफ-एस-एच हा जो हार्मोन आहे, तर हा अँटीरियर पिट्युटरीचा हार्मोन आहे. आता हा हार्मोन कधी सिक्रेट होतो, सर्वात पहिले जी-एन-आर-एच हार्मोन जो आहे, तो जी-एन-आर-एच म्हणजे काय, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. तर हा येतो आपल्या हायपोथॅलॅमसकडून. हायपोथॅलॅमसकडून हा हार्मोन येतो, तर तो ॲक्ट करतो अँटीरियर पिट्युटरीवर. अँटीरियर पिट्युटरीपासून सिक्रेट होतो एफ-एस-एच आणि एल-एच. एल-एच म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन, जो ओव्ह्युलेशन फेजमध्ये कामं करतो. आणि एक्स्ट्रा आहे एफ-एस-एच. एफ-एस-एच म्हणजे काय, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. याच्या नावामध्येच बघा फॉलिक्युलर स्टिम्युलेट म्हणजे जी फॉलिकलची ग्रोथ आहे, तर ते स्टिम्युलेट करतो डायरेक्टली ओव्हरीवर. फॉलिकलची ग्रोथ स्टिम्युलेट झाली की फॉलिकलपासून प्रोड्यूस होतो इस्ट्रोजन आणि फॉलिक्युलरमधून एकदा ओव्हम बाजूला आला आणि जे उरलेलं त्याची कव्हरिंग आहे, तर ते कव्हरिंगला आपण काय म्हणतो, कॉर्पस ल्युटियम. आणि त्या कॉर्पस ल्युटियमचं काम असतं सिक्रेशन करायचं प्रोजेस्टेरॉनचं. ओके, तर हे जे सर्व टॉपिक्स आहेत, तर हे आपल्या क्लासेसमध्ये खूप प्रॉपर पद्धतीने मित्रांनो घेतलेले आहेत. याच्यावरती अजून सर्व एमसीक्यू आहेत, तर ते पण प्रॅक्टिस आपल्या बॅचमध्ये झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून बॅच जॉईन केली नसेल, लवकरात लवकर बॅच जॉईन करा, ज्याचा फायदा तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड ॲज वेल ॲज बायोलॉजीमध्ये पण मित्रांनो होणार आहे. ओके, तर हा जो एमसीक्यू आहे खूप इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू, आणि जे विद्यार्थी बॅचमध्ये आहेत त्यांना वाचल्या वाचता लगेच त्याचा आन्सर समजला असेल. त्यानंतर हा जो एमसीक्यू आहे पर्सनल हायजीनचा, हा पण आपण बॅचमध्ये मित्रांनो कव्हर केलेला आहे. त्यानंतर हा जीएफआरचा एमसीक्यू, हा पण बॅचमध्ये आपण याचं पूर्ण इन डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. त्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर हा पण टॉपिक कव्हर झालेला आहे. म्हणजे आपण बॅचमध्ये जे पण सर्व टॉपिक्स घेतोय, तर ते मित्रांनो तुम्हाला 101% नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयामध्ये हेल्पफुल ठरणार म्हणजे ठरणारच आहेत. ओके, बॅचची आपली जी प्राईज आहे मित्रांनो ₹499 प्राईज आहे. ज्यामध्ये तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडचा प्रॉपर सिलेबस आणि एमसीक्यू वगैरे सर्व प्रोव्हाईड केले जाणार आहेत आणि नोट्स पण तुम्हाला भेटून जातील त्यामधून. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू बघा, ट्युबरक्युलोसिस इज ट्रान्समिटेड थ्रू डॅशेस. जे ट्युबरक्युलोसिस आहे, तर हा एक मित्रांनो इन्फेक्शियस डिसीज आहे आणि हा एका पर्सनपासून तर दुसऱ्या पर्सनपर्यंत कोणत्या रूटने ट्रान्सफर होतो, तर हे तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय. कोणता पण एमसीक्यू सॉल्व्ह करण्यापूर्वी त्या एमसीक्यूमध्ये काय विचारलंय हे पहिले अंडरस्टँड करून घ्यायचं. नंतर तुम्हाला ऑप्शन वाचायचे आहेत. आता ऑप्शन जर वाचले तर इन्फेक्टेड वॉटर, वॉटरमध्ये जर बघितलं आपण इन्फेक्टेड वॉटर, तर इन्फेक्टेड वॉटर किंवा फूडमधून जे आहे, तर ते जी-आय-टी रिलेटेड जे पण सर्व असतात, तर ते इन्फेक्शन इन्फेक्टेड वॉटरमधून स्प्रेड होत असतात. फॉर एक्झाम्पल डिसेंट्री असेल, कोलेरा असेल, टायफॉइड असेल, हे जे डिसीजेस आहेत, तर हे इन्फेक्टेड वॉटर किंवा फूडमधून ट्रान्सफर आउट होण्याचं काम करत असतात. त्यानंतर इन्फेक्टेड हँड्स, इन्फेक्टेड हँड जे आहे, तर इन्फेक्टेड हँड्समधून मेनली ट्युबरक्युलोसिस आहे, तर ते जात नाही. त्यानंतर इन्फेक्टेड ब्लड, इन्फेक्टेड ब्लडमधून जर बघितलं मित्रांनो HIV असेल, त्यानंतर हेपॅटायटिस बी असेल, हे 2 इम्पॉर्टंट डिसीजेस आहेत जे आपल्या इन्फेक्टेड ब्लडमधून जात असतात. त्यानंतर इन्फेक्टेड हँड म्हणजे काय, की एखाद्या पर्सनला काही स्किन रिलेटेड जर इश्यू जर असेल, स्कॅबिज असेल, त्यानंतर एखाद्या पर्सनला लेप्रोसी पण म्हणू शकतो मी, लेप्रोसी असेल, त्यानंतर अजून एखादा स्किन रिलेटेड आजार जर तुम्ही जर घेतला, तर तो इन्फेक्टेड हँड्समधून एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत मेनली जात असतो. बट इन्फेक्टेड एअर जर बघितलं, तर इन्फेक्टेड एअरमधून ट्युबरक्युलोसिस हा जो आहे, तर हा ट्रान्सफर आउट होण्याचं किंवा एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत कंटॅमिनेशन होण्याचं जे मेन याचं रूट आहे, तर तो इन्फेक्टेड एअर आहे. आता इन्फेक्टेड एअरमध्ये पण जर बघितलं, ड्रॉपलेट जे असतात छोटे-छोटे, ज्या पर्सनला ट्युबरक्युलोसिस झालाय, तर तो पर्सन काय करणार, की जोराजोराने खोकणार आहे. खोकल्यानंतर त्याच्या तोंडामधून, नाकामधून जे छोटे-छोटे ड्रॉपलेट आहेत, तर ते ड्रॉपलेट एअरमध्ये जातील आणि ते एअरमधून एका पर्सनपासून तर दुसऱ्या पर्सनपर्यंत जातात. त्यामुळे ट्युबरक्युलोसिस जे पण रिस्पिरेटरी सिस्टमच्या रिलेटेड जे पण काही डिसीजेस आहेत, तर ते मेनली इन्फेक्टेड एअरमधून किंवा ड्रॉपलेट त्याच्यामधून जात असतात. त्यानंतर जी-आय-टी रिलेटेड असेल, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टम रिलेटेड, तर ते मेनली तुमच्या वॉटर आणि इन्फेक्टेड फूडमधून जात असतात. आणि इन्फेक्टेड ब्लडमधून जे पण ब्लड रिलेटेड इन्फेक्शन्स आहेत, फॉर एक्झाम्पल HIV असेल, त्यानंतर हेपॅटायटिस बी असेल, हे डायरेक्टली तुमच्या ब्लड रिलेटेड आहे, तर ते ब्लडमधूनच त्याचा कॉन्टॅक्ट होत असतो. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली ध्यानात ठेवायच्या आहेत. ओके, तर ट्युबरक्युलोसिसचं जे आन्सर आहे, तर ते इन्फेक्टेड एअरमधून ड्रॉपलेट फॉर्ममध्ये हा जो डिसीज आहे, तर हा एका पर्सनपासून तर दुसऱ्या पर्सनपर्यंत ट्रान्सफर होत असतो. त्यानंतर 17 नंबरचा एमसीक्यू बघा, हा पण एमसीक्यू मित्रांनो आपण बॅचमध्ये कव्हर करणार आहे, कारण की हा जो टॉपिक आहे व्हिटॅमिन्सचा, तर हा भरपूर वेळेस विचारलेला आहे. आपलं जे फर्स्ट शिफ्ट आपण बघितलं, तर फर्स्ट शिफ्टमध्ये पण आपल्याला याच्यावरती एमसीक्यू विचारला होता. व्हिटॅमिन्सवर एमसीक्यू विचारले जातात. तर नाईट ब्लाइंडनेस हा जो आहे, तर नाईट ब्लाइंडनेस हा कोणत्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो, तर व्हिटॅमिन ए जे आहे, तर व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस हा जो आजार आहे, तर हा होत असतो. नाईट ब्लाइंडनेसला आपण काय म्हणतो, रात आंधळेपणा असं पण याला मराठीमध्ये म्हटलं जातं. आता व्हिटॅमिन ए जे
जे आहे तर व्हिटॅमिन एचं केमिकल नाव जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, रेटिनॉल असं आपण म्हणतो. आपले जे आईज आहे तर आईजमध्ये रॉड्स असतात, त्यानंतर कोन्स असतात. आता रॉड जे आहेत, तर रॉड्समध्ये एक पिगमेंट असतं, त्याला आपण काय म्हणतो, रॉडॉप्सिन पिगमेंट असं म्हणतो आणि ते रॉडॉप्सिन पिगमेंट बनवण्यामध्ये जो व्हिटॅमिन्स कामाला येतो, त्याला आपण काय म्हणतो, रेटिनॉल म्हणजे व्हिटॅमिन ए. म्हणजे व्हिटॅमिन एचं काम काय आहे, तर ते डायरेक्टली आपल्या आईच्या रिलेटेड असतं. त्यानंतर आईजमध्ये भरपूर सर्व अदर पण डिसीज आहेत, ज्यामध्ये बिटॉट स्पॉट आहे. त्यानंतर सॉरी नॉट बिटॉट स्पॉट, आपलं केरॅटोमलेशिया आहे. तर ते केरॅटोमलेशिया असेल, तर ते पण आपल्या व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होत असतं. त्यानंतर नेक्स्ट हार्मोन आहे व्हिटॅमिन डी. हा जो हार्मोन आहे तर व्हिटॅमिन डीचं काम जे आहे तर ते मेनली आपल्या बोनच्या हेल्थमध्ये मेंटेन ठेवण्याचं काम असतं. व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी जर असेल तर व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीला आपण काय म्हणतो मित्रांनो, रिकेट्स असं म्हणतो. तर लहान मुलांमध्ये मेनली रिकेट्स हा जो आजार आहे तर तो बघायला भेटतो, ज्यामध्ये हाडं जे आहेत तर ते ठिसूळ जातात. त्यानंतर व्हिटॅमिन डी ला आपण सनशाईन हार्मोन असं पण म्हणतो, त्याला सनराईज हार्मोन असं पण म्हटलं जातं. त्यानंतर याचं केमिकल नाव पण तुम्हाला विचारलं तर 7 डिहायड्रॉक्सीफोलिकॅल्सिफेरॉल हे जे आपलं व्हिटॅमिन डीचं केमिकल नाव आहे. त्यानंतर व्हिटॅमिन डीचा तुम्हाला ग्रेटर सोर्स जर विचारला तर मॉर्निंगचं जे सनलाईट आहे तर त्या सनलाईटमधून व्हिटॅमिन डी भेटत असतो. तर हे काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत व्हिटॅमिन डी वर असणारे. त्यानंतर व्हिटॅमिन ई हा जो आहे तर हा अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे. त्यानंतर व्हिटॅमिन ई जो आहे तर व्हिटॅमिन ईचं मेन जे फंक्शन आहे तर ते आपले स्किनचं, हेअरचं, नॉट आईचं, स्किनचं आणि हेअरचं जे हेल्थ आहे तर ती मेंटेन ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई आपण घेत असतो. भरपूर तुम्ही टीव्हीवर ॲड्स बघितले असेल बघा, की अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. एखादं चेहऱ्यावर लावायचं लोशन असेल, क्रीम असेल तर त्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के हा पण इम्पॉर्टंट हार्मोन आहे. व्हिटॅमिन ए, डी, ई, के चारही पण वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत. ओके, तर आता हे जे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स पण तुम्हाला विचारले जातात. फॅट सोल्युबल व्हिटॅमिनमध्ये मेनली आपलं जे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे तर ते तुम्हाला विचारलं जातं. आता हे जे व्हिटॅमिन के आहे तर व्हिटॅमिन केला आपण क्लॉटिंग फॅक्टर इम्पॉर्टंट असा हार्मोन पण म्हटलं जातं, कारण की व्हिटॅमिन के जो आहे तर हा मेनली प्रोड्यूस कुठे होतो बॉडीमध्ये हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर आपल्या ज्या इंटेस्टाईनमध्ये जे बॅक्टेरिया असतात, गट फ्रेंड बॅक्टेरियाज असं आपण त्याला म्हणतो, किंवा त्याला आपण गट फ्लोरा असं म्हणतो. तर त्या गट फ्लोराच्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये व्हिटॅमिन केचं प्रोडक्शन होत असतं. बट न्यूबॉर्नमध्ये जो बेबी जस्ट नुकताच जन्म घेतला त्यांनी तर त्याच्यामध्ये गट फ्रेंड्स बॅक्टेरिया ॲबसेंट असतात. त्यामुळे व्हिटॅमिन के जे आहे तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन होत नाही. त्यामुळे त्याला आपण ऑन बर्थ बीसीजी व्हॅक्सिनेशन सोबत आपण त्याला ओपीव्ही देतो आणि ओपीव्ही सोबत त्याला आपण व्हिटॅमिन के पण देत असतो. तर तुम्हाला विचारलं जाईल की खालीपैकी कोणतं व्हिटॅमिन जे आहे तर ते आपण ॲट बर्थ बेबीला लगेच देतो. तर बेबीची बर्थ झाल्या त्याला इंट्रामस्क्युलरली 0.5 ml आपण काय देतो, व्हिटॅमिन के हे देत असतो. एवढ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट एमसीक्यू, वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड अॅन्युअली ऑन डॅश डॅश. वर्ल्ड हेल्थ डे आहे, जागतिक आरोग्य दिन. तर हा कधी सेलिब्रेट केला जातो, तर जागतिक आरोग्य दिन हा जो आहे तर हा 7 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. आता 7 एप्रिलला का सेलिब्रेट करतात, कारण की 7 एप्रिल 1948ला आपलं जे WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर त्याची स्थापना झाली होती. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या दिवशी आपण हा जो वर्ल्ड हेल्थ डे आहे तर हा मित्रांनो सेलिब्रेट करतो. तर हा इम्पॉर्टंट आहे, बॅचमध्ये आपण हे डिस्कस केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रेझेन्स ऑफ द बियर्ड इन बॉईजमध्ये जे दाढी येते तर ते दाढी येण्याचं कारण काय असतं, तर इट इज अ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स. ज्यामध्ये कोणतं हार्मोन इम्पॉर्टंट आहे, तर टेस्टेस्टेरॉन हा जो हार्मोन आहे तर टेस्टेस्टेरॉन हार्मोनच्या याच्यामध्ये प्रेझेन्समध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स मेल्समध्ये येत असतात. त्यामध्ये अजून पण बाकीचे आहेत, ज्यामध्ये प्युबार्की आहे म्हणजे प्युबिक एरियामध्ये हेअरची ग्रोथ होणे, ॲडिनार्की आहेत म्हणजे ॲक्झिलरी एरियामध्ये हेअरची ग्रोथ होणे. त्यानंतर गोनॅट्सची डेव्हलपमेंट होते, टेस्टीची साईज वाढते, पेनीची साईज वाढते. त्यानंतर लॅरिंगचं डेव्हलपमेंट होतं, व्हाईस जो आहे तर तो थोडा हॉर्सनेस ऑफ द व्हाईस, ब्रॉड व्हाईस होतो. त्यानंतर हाईट वगैरे वाढते. त्यानंतर हाडं जे आहे तर ते मजबूत होतात, मसलची ग्रोथ व्हायला लागते. तर हे सर्व जे आहे तर ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मेल्समध्ये, आणि फिमेल्समध्ये पण असेच आहेत. फिमेल्समध्ये सर्वात प्रथम होणारे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक जे आहे तर ते आहे मित्रांनो ब्रिस्ट डेव्हलपमेंट. तर आपण सायंटिफिकल लँग्वेजमध्ये थेलार्के असं पण म्हटलं जातं. थेलार्के, ॲडिनार्के, प्युबार्के, त्यानंतर त्यानंतर ग्रोथ स्प्रूट आणि मेन्स्ट्रुअल सायकल. तर मेन्स्ट्रुअल सायकल हे लास्ट अपेअर होणारं जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ते फिमेल्समध्ये आहे. आणि मेल्समध्ये सर्वात पहिलं जर विचारलं, जसं फिमेल्समध्ये ब्रिस्ट डेव्हलपमेंट असतं तर मेल्समध्ये टेस्टिक्युलर डेव्हलपमेंट जे आहे तर ते फर्स्ट अपेअर होणारं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू आहे बघा, लास्ट एमसीक्यू आहे, द फर्स्ट कॉलेज इन इंडिया स्टार्ट बीएससी नर्सिंग. आपल्या भारतामध्ये सर्वात पहिले बीएससी नर्सिंगचं जे आहे तर ते कॉलेज आहे तर ते कोणतं स्टार्ट झालेलं आहे, तर त्याचा आन्सर तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय. तर रॅक कॉलेज न्यू दिल्ली. ओके, रॅक कॉलेज जे आहे, आर ए के कॉलेजमध्ये सर्वात पहिले बीएससी नर्सिंगचा कोर्स आपल्या इंडियामध्ये स्टार्ट झालेला आहे. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना हे जे
MCQ आहे तर ते समजले असेल. तर मित्रांनो आपण 3 चॅप्टर्समध्ये म्हणजे 3 व्हिडिओजमध्ये आपण हे जे 20 MCQ आहेत तर ते डिस्कस केले. भरपूर विद्यार्थी कमेंट करतायत की बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री ते पण MCQ सर घ्या. तर मित्रांनो लवकरात लवकर आपण ते पण MCQ स्टार्ट करू. आता आपल्या ज्या पहिल्या 2025चा जो पेपर आहे सर्वात पहिले आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड कव्हर करू. मग नंतर आपण बायोलॉजी, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश सर्व विषय आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये ह्या जी सीरीज आहे तर त्यामध्ये आपण म्हणजे आपण कंप्लीट करू. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, आपले जे बॅचेस आहेत, त्या बॅचेसमध्ये लवकरात लवकर एनरोलमेंट करायची आहे. आता मी तुम्हाला क्लासेसच्या बॅचेसबद्दल सांगितलं, बट आपली अजून एक इम्पॉर्टंट बॅच आहे, मेगा टेस्ट सीरीजची बॅच मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आम्ही प्रोव्हाईड करत आहोत. ओके, इथं फक्त तुम्हाला प्रॅक्टिस होते, बट हे सर्व तुम्हाला PDF शीट्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी भेटतील, ज्यामध्ये तुम्ही त्या पेपर सॉल्व्ह करून लगेच तुम्हाला ॲन्सर पण भेटेल आणि तुम्ही त्याच्या टेस्ट आहेत तर त्या मल्टिपल टाईम मित्रांनो सॉल्व्ह करू शकतात. अशा आपल्याकडं 20 आहेत मित्रांनो टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण प्रोव्हाईड करतोय आणि 15 नवीन डिझाइन केलेल्या क्वेश्चन पेपर्स आपण प्रोव्हाईड करतोय. तर अशा टोटल 20 क्वेश्चन पेपर्स आहेत. 20 क्वेश्चन पेपर म्हणजे जवळपास 2000 क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमची याच्यामधून ऑल सब्जेक्टची होणार आहे. तर मेगा टेस्ट सीरीजमध्ये लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा आहे, कारण की खूप कमी फीजमध्ये सर्व गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल केल्या आहेत. ओके, जे विद्यार्थी स्टडीला लागले, ज्यांना वाटतंय की आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पाहिजे, 90च्या पुढे पर्सेंटाइल आले पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आजच आपल्या जे बॅच आहे तर दोन्ही बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये जे पण विद्यार्थी मित्रांनो एनरोलमेंट करून घेतील तर त्यांना 100% मित्रांनो सांगू शकतो की तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये 16-17च्या खाली तर मार्क्स येणार नाहीच. ओके, तुमचे जे मार्क्स असणार आहे 17, 18, 19, 20 असेच तुम्हाला मार्क्स नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमधून मित्रांनो भेटणार आहे, कारण की आपण इन डेप्थ प्रॉपर स्टडी आपण याच्यामधून करतोय. ओके, तर हा तुम्हाला सर्वांना आजचे हे लेक्चर्समध्ये घेतलेले आपण MCQ समजले असतील आणि प्रिव्हियस MCQ पण समजले असतील. तर लवकरात लवकर बॅचेसमध्ये एनरोलमेंट करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक यू फ्रेंड्स. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.